नेहाताई. अगं बरं झालं तू आलीस. हा सोफा हलवायला जरा मदत कर. आज काय ऑफिसला टुल्ली आहे वाटतं. नाही ग, हे जरा परीचे खेळणे. काय बोलीस? टुल्ली म्हणजे काय? सुट्टी. सुट्टी असं म्हणायचं, टुल्ली नाही. हा सुट्टी सुट्टी. तू कशासाठी आलीस ग? अगं या सोसायटीतल्या लोकांनी माझा मेसेंजर केलाय ना. मेसेंजर का? अगं आपल्या सोसायटीची मीटिंग आहे ना, ती कशी फुल एकदम पॅक झाली पाहिजे म्हणून ते काम माझ्याकडे दिलंय. आपली कशी एकदम वट आहे ना, आणि जर कोण मीटिंगला आलं नाही ना त्याचा बल्बच फ्यूज करून टाकणार आहे. मग बघ कसे सगळे मीटिंगला येतात. कसली मीटिंग आहे? अगं तुला तर माहितच नाही, आपल्या सोसायटीत सीसीटीव्ही लावायचं चाललंय ना. तुझं फिक्स धरू ना. अगं मी नाही येऊ शकणार, आता मी भाडे करू आहे ना. अगं मग तू यशला बोलव ना, तो आला की आपल्या मीटिंगचं पण स्टेटस वाढेल. वाटलंच तर आपण एक्स्ट्रा 2 फोकस लावू आणि मीटिंग संपल्यावर डान्स बिन्स करू. फुल हंगामा. बघते बिकते नको, तू फिक्स करून टाक. अगं तू आउट ऑफ इंडिया गेलाय. पहिला आउट ऑफ इंडिया? अरे तू ट्राय तर मारून बघ, तो आला तर बोनसच आहे ना. मी विचारते त्याला. मी दुसऱ्यांना सांगून येते. हा हो. काय करतेय मी? फोन करून बघू का? नाही नको, जाऊ दे. एकदा ट्राय करते ना. यश फोन उचल, तुझंच काम आहे. नंतर मग बोलू नकोस. मीटिंग झाली आणि मला नाही कळवलं म्हणून. हेलो हेलो. हाँ हाँ बोल नेहा. हेलो नेहा. हॅलो यश, काय झालं? तुझा आवाज का असा येतो? बरा आहेस ना तू? मी लंडन मध्ये आहे नेहा. इथे पहाटेचे 3 वाजता येते. अरे देवा, सो सॉरी. मी तुला सकाळी फोन करते. म्हणजे तिथल्या दुपार प्रमाणे नाही, म्हणजे तिथे दुपार असेल तेव्हा इथे सकाळ असेल. नाही सॉरी, इथल्या दुपार प्रमाणे फोन करते, म्हणजे तिथे सकाळ असेल. हॅलो. तर बॅलन्स संपलं माझं. वाव. कशी वाटली तुला? गुड वंडरफुल. वाव. that's good. तब्येत बरी आहे ना तुझी? हो. का? मिथिला, नाही एवढं काम करत जाऊ नकोस ग, प्रेशर येतो ना मला. बरं, त्यांना वेळ कळवली? हो, त्याशिवाय आणायला गाडी सुद्धा पाठवली आहे. गुड. त्याशिवाय आपल्या घराच्या रीतीभाती, सवयी, भाषा सगळं काही सांगितलंय त्यांना. आणि घरात चालतं कोणाचं ते कसं विसरेन मी. आणि हो, ते लोक पैशासाठी लग्न करत नाहीये हे सुद्धा मी क्लिअर करून घेतलंय. तसे त्यांचे आई वडील साधेसेच वाटले. मी म्हंटल त्यांना, अहो तुमच्या मुलीने नशीब काढलंय, नशीब. गुड. मी आज तुला परमिशन देते. आज आपले गेस्ट आले ना की तू माझ्या बाजूला बसायचं. मी त्यांना अभिमानाने सांगणार आहे की तू माझी जाऊ आहेस. ओके? खरंच? या. ह्या घरात आल्यापासून ना फक्त ह्या दिवसाचीच मी वाट पाहत होते. ह्या घरात छोटीशी का होईना पण स्वतःची अशी जागा असली पाहिजे. चल मेलोड्रामा बंद कर. जरा जास्त होतोय ओव्हर ऍक्टिव्ह. आलेच मी. आणखीन काही डॉक्युमेंट्स लागले तर सांगशील? येस. मी एक्झिट फॉर्म देते, तेवढा फक्त भरून दे, म्हणजे सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट होतील. बरं.
या टेबलचा आवाज छान येतो ना. सॉरी नेहा. सॉरी कशाला म्हणतेस? आपल्या माणसांबरोबर नाही भांडणार तर मग कोणाशी भांडणार? काय म्हणत होती ती HR वाली? काही नाही, एक्झिट फॉर्म भरायला सांगितला आणि डॉक्युमेंट्स द्यायला सांगितलं. विचारत होती का सोडतीये, कशासाठी सोडतीये, चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली तर परत इथे येशील का? अगं शेफाली, शेफाली अगं तू शांत हो प्लीज. हे बघ, ऑफिस सोडून गेली तरी आपली मैत्री तशीच राहणार आहे ना. आणि तू तू फक्त माझी मैत्रीण थोडी नाही, परीची मावशी आहेस ना. निदान परीला तर भेटायला येशील ना. हे बघ, आपण एक काम करू, आपण ना आठवड्यातनं एक दिवस ठरवू, दर रविवारी भेट. तुला नाही कळणार ते नेहा. तू माझा किती मोठा सपोर्ट होतेस माहिती ऑफिस मध्ये. माझं काही चुकलं ना की मी धावत तुझ्याकडे यायचे. मला काही प्रॉब्लेम झाला की त्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन तुझ्याकडे असायचं. आता मी केलेला गोंधळ कोण निस्तरणार? हा, समीर सरांची माझं कोण जुळवून देणार? नको ना जाऊ नये प्लीज. का जातेस तू सोडून? हॅलो मिस शेफाली, काय झालं? का रडताय का तुम्ही? नेहा ऑफिस सोडून जातेय सर. हो माहितीये मला, त्यांचं आधीच फिक्स झालंय तसं. नेहा मॅडम, तुम्हाला काही लागलं तर नक्की सांगा. येस सर. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. रडतीयस का? अगं तुला काम चोख येतं, फक्त तुला फोकस करायची गरज आहे. थोडंसं कामावर फोकस केलं ना तर तुला बाकी कोणाची गरजच नाही पडणार. आणि समीर सरांचं काय, ते ऑलरेडी तुझ्यावर लट्टू आहे. खरंच नाही, तुझं रडणं थांबावं म्हणून बोल. किती वाईट आहेस तू नेहा. तुला ना हार्टच नाहीये म्हणून तू अशी मस्करी करतेस. का भांडलीस तू यश सरांशी? भांडली नसतीस तर इथेच राहिली असतीस ना. अगं शेफाली, सोड ना तो विषय. थँक्यू. थँक्स का? कारण तुझ्यासारखी मैत्रीण मला आयुष्यात कधी मिळणार, जगात कुठेही नसते. यू आर माय बेस्ट फ्रेंड यार. मी खूप मिस करीन तुला. तुझ्या बरोबर बाईकवर फिरणं, माझ्या बर्थडेला मोठे मोठे गिफ्ट्स आणून देणं, आपले सिक्रेट्स पण लाऊड स्पीकरवर बोलणं, सगळं खूप मिस करीन मी. येशील ना मला भेटायला? अर्ध्या रात्री पण येईल. नको, उगाच तुझी आई मग मला रात्रभर जाग. चल आपण निघू, मला अजून 2 ठिकाणी इंटरव्ह्यूला पण जायचंय. नेहा, तू जाण्या अगोदर एक कुठलं कॉफी प्यायला जाऊया? नक्की. चल. नाव काहीच म्हणाली तू? सुनैना केरकर. हे माझे मम्मी डॅडी. ते फार काही बोलत नाहीत, मलाच बोलावं लागतं. बाकी इन्फो तुमच्याकडे असेलच ना? मी पाठवली होती. गुड. तुझं हे थेट बोलणं आवडलंय मला, पण ते ना अधूनमधून वापरावं म्हणजे त्याची धार जात नाही. प्लीज घ्या घ्या. यशवर्धन चौधरी नाही आहेत का? लंडनला गेलाय मीटिंगसाठी. माय बेबी, म्हणजे तो असा अजून मजून बाहेर फिरतच असतो. तो आला एकदा की आपण पुन्हा भेटूच. हो, आणि तसंही तो माझ्या शब्दाबाहेर नाहीये. सो हो, सिम्मीला आईच म्हणतो ना तो. आणि मलाही आईच म्हणतो.
छोटी आई. हे ना आपल्या यशसाठी स्थळ म्हणून आलेत. स्थळ हे परत चालू झालं वाटतं. सिम्मीचं नवीन डील. हो नाही, हे स्थळ मी आणलं. हे तू आणलंस? आता मोठ्या काकू नंतर छोट्या काकूनी पण डील करायला सुरुवात केली काय घरात? असं काय बोलताय? मी हे स्थळ खूप जेन्युइनली आणलंय. जेन्युइनली आणलंयस हे स्थळ? हा ठीक आहे, मी बघतो काय करता. जाऊ तुम्ही, मी आहे बघतो. म्हाताऱ्याला सांगितलं काय आले ते, अजून आलं का नाहीये. मला तुमच्याकडची एक गोष्ट फार आवडली. कुठली? तुमच्या घरात पॅलेस. पॅलेस मध्ये तुमच्या पॅलेस मध्ये माणसांपेक्षा खोल्या जास्त आहेत. म्हणजे कोणाला कोणाच्या लाईफ मध्ये लुडबुड करायला नको. आपण भलं आणि आपलं काम भलं. मला अगदी असंच घर अपेक्षित होतं. घर कोण सांभाळणार? पप्पा, घर सांभाळण्याची जबाबदारी सुनेची असते ना. सुनेने जर हात झटकले तर घर कोण सांभाळणार? उभं का, बसा बसा. उगाच रिस्पेक्ट असलं तर दाखवू नका, बसा. प्लीज प्लीज हॅव अ सीट, हॅव अ सीट. तुम्ही कोण? मी यशचे आजोबा. यांनी सांगितलं नाही तुम्हाला? पप्पा ते नाही, पण तुम्ही पण ह्यांच्या सोबतच राहता का? नाही नाही, आम्ही सगळे एकत्र राहतो. हे जे घर आहे हे माझं घर आहे. हे एक चांगलं झालं. नाही म्हणजे माझ्या मुलाला आजोबा हवे होते, आता पणजोबाही असतील. काय गरज होती आता हे बोलायची? चांगलं चाललेलं तर. आता काय बोलायचं ह्या पोरीला? तुम्हाला ही खबर नव्हती? पहिलं लग्न का तुटलं? जबरदस्तीने लावलं होतं? नाही, आमचं लव्ह मॅरेज होतं. लग्नानंतर आमचं काही जमलंच नाही. त्याला अगदी घरगुती बायको हवी होती, घरदार नातीगोती सांभाळणारी. आणि लग्नाला 1 वर्ष नाही झालं तोवर त्याचं सुरू झालं होतं, मूल हवं मूल हवं. मला मूल नको होतं, पण शेवटी झालंच. मूल बघा, घर बघा, ह्याला बघा, ह्याच्या माणसांना बघा. इट वॉज टू मच. पण मी त्याला स्पष्टच सांगितलं, हे बघ, मुलाची जबाबदारी वगैरे घ्यायला मला नाही जमणार. मग काय आमचा डिवोर्सच झाला. म्हणून यावेळेस मी ठरवलं होतं की जे काय आहे ते लग्न आधी क्लिअरली बोलून घ्यायचं आणि मग काय तो डिसिजन घ्यायचा.
तुम्ही आता निघा, आम्ही कळवतो तुम्हाला. बर. बाबा यशसाठी मुलगी शोधायला सांगितली, ही अशी मुलगी बघितली जिचं ऑलरेडी लग्न झालंय, जिने नवऱ्याला सोडून दिलंय, पदरात एक मूल आहे, ही अशी मुलगी बघितली. बिजवर नाहीये माझा नातू, कळलं ना? काय तिची वागायची पद्धत, काय बोलायची पद्धत. अरे ज्याला स्वतःच्या पोटच्या पोराची अडचण होती तर काय सांभाळणार यशला, म्हणून अशी मुलगी बघितली तुम्ही. अरे जनावर सुद्धा माया विसरत नाहीत, लक्षात ठेवतात, आणि तुम्ही जनावर 172 आहात. तो तुमच्या राब राब लागतोय तिकडे, दिवस रात्र काम करतोय का? तर तुम्ही आनंदात राहावं, जीवनात मजा करावी तुम्ही लोकांनी. आणि तुम्ही साधी विचारपूस न करताय अशी मुलगी काढून मारताय. नाही अशी का घाई चालली, मला लक्षात आलंय, मला लक्षात आलंय. काल त्या वकिलाला बघितलं ना घरात येताना, तुम्हाला धस झालं असेल छातीत. ते म्हातारा सगळी इस्टेट नातोच्या नावावर करतो का काय? त्यामुळे घाई गडबडी लग्न लावून द्या, मग भले मुलीचे लग्न झालं असलं तरी चालेल, विश्वास मिळतो ना बस. नाही मला ऐकायचं नाहीये. पप्पा ते तसं नाहीये. काय नाही, विचार बायकोला, खरंच नाही का विचार? अरे बापासोबत तोंड उघडतो नालायका, निदान बायको काय करते, योग्य करते का नाही हे तर बघ. पप्पा बिलीव्ह मी, मला खरंच माहित नव्हतं. मिथिलाने सगळी चौकशी केली होती म्हणून मी त्या उगाच झटका झटके करू नका, सांगतोय मी तुम्हाला. अरे मुलगी शोधायला सांगितली, ही मुलगी शोधली तुम्ही, आणि अख्खं बिझनेस सांभाळायची स्वप्न बघताय तुम्ही. तुमची खरं लायकीच नाही घरात राहण्याची, खरंच नाही लायकी. घराबाहेर निघा तुम्ही, घराबाहेर बाहेर वा, आधी बाहेर वा, बाहेर वा, बाहेर प्लीज, बाहेर एका बाहेर वा. मी खरंच काही केलेलं नाही हो. पप्पा असं करू नका. पप्पा प्लीज, बाहेर परत मला तोंड दाखवायचं नाही. दोघे बाहेर, मी माफी बाहेर करू नका पप्पा प्लीज.